हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी आता 4 बटाटे घेतलेले आहेत. चांगले धुवून घेऊयात आणि कुकरच्या डब्यामध्ये टाकते. एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो ही आपण धुवून घेऊयात. मिरच्या धुवून घेऊयात. 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे. बटाटे आपले धुवून झालेले आहेत. डाळ ही आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. पाणी टाकून घेऊयात आणि टोमॅटो बारीक चिरून टाकूयात. आणि मिरची ही आपण मिरचीचे 2 तुकडे करायचे. मिरची टाकूयात. हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण डाळ आणि बटाटा कुकरला लावणार आहे. तर मी ते कुकर घेतलेलं आहे. कुकरमध्ये अशी प्लेट ठेवायची आणि पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती आपले डबे ठेवायचे आणि कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये आपले बटाटे आणि डाळ छान शिजते. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या. कुकर थंड झालेला आहे. आपण आता डाळ आणि बटाटा बाहेर काढून ठेवूयात. हे बघा, बटाटे हे आपले छान शिजले आहेत. डाळ ही शिजलेली आहे. बटाटे आपण पाण्यातून साईडला काढूयात. ताटामध्ये बटाटे काढून घेते आणि आता मी डाळ करणार आहे. पहिल्यांदा डाळ करण्यासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि एकदम सिंपल अशी डाळ बनवणार आहे मी. इथे मी लसूण घेतलेला आहे. लसूण ठेचून घ्यायचा. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा. छान असं भाजून घ्यायचं आणि एकदम सिंपल अशी डाळ बनवलेली आहे आणि छान लागते अशी ही डाळ. आणि आपण जी डाळ घेतलेली आहे शिजवून ते टाकायची आणि किती आपल्याला पातळ हवी त्या हिशोबाने पाणी टाकायचं. पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची. इथे डाळ आपली तयार आहे. इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आपण चपात्या करणार आहोत. इथे एक उंडा घेतलेला आहे. किती तुम्हाला छोटा मोठा हवा त्या हिशोबावरती तुम्ही घ्यायच्या. मी अशा एकदम छोट्याही नाही करत. अशा मोठ्या मोठ्याच असतात माझ्या चपात्या. एकदम पातळ अशा करायच्या. चपाती लाटलेली आहे. आपण तेल लावणार आहे. घडीची चपाती मी बनवते. तेल लावायचं, घडी करायची, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा घडी करायची आणि हाताने गोल करायचं ह्या पद्धतीने आणि चपाती आपण लाटून घेणार आहे. चपाती लाटेपर्यंत आपल्या इथे तवाही गरम होतोय. पीठ लावायचं आणि दोन्ही साईडून आपली चपाती लाटून घ्यायची. दोन्ही साईडून आलटून पलटून चपाती लाटायची. छान अशी दोन्ही साईडून फुगते चपाती आपली. तवा गरम झालेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकूया सगळीकडून आणि आपण चपाती टाकणार आहे. दोन ते 3 मिनटं झाले. चपाती पलटी करायची आणि आलटून पलटून चपाती आपण भाजून घेणार आहे. चपाती फुगायला लागली की चपातीला तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडून
हे बघा, खूप छान अशा आपल्या चपात्या होतात आणि मी ह्याच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेणार आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाटे थंड झालेले आहेत. बटाटे सोलून घेऊयात आपण. बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. इथे बटाटा आपण छोटे छोटे तुकडे करूयात. हातानेच कुस करायचा ह्या पद्धतीने. जास्त मोठेही नाही करायचे तुकडे, छोटे छोटे करायचे. आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी उभा चिरून कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकायची आणि बटाट्याची भाजी बनवताना मी फक्त मोहरीच टाकते, बाकी जिरं वगैरे टाकत नाही. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कांदा, मिरची, कढीपत्ता टाकूयात. छान असं परतून घ्यायचं. चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि आपला कुस्करून घेतलेला बटाटा टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचा आणि व्यवस्थित अशी भाजी आपली परतून घ्यायची. तर आज मी बटाट्याची भाजी, चपाती, डाळ, भात, गाजरचा हलवाही बनवलेला आहे. पण मी तुम्हाला दाखवलं नाही. गाजरचा हलव्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी काल अपलोड केलेला आहे. नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा. आणि नवीन आहे त्याच्यामुळे समजून घ्या, काही चुकत असेल, एखादा शब्द डबल होत असेल तर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.